हा अनुभव साधारण 60 ते 70च्या दशकातला आहे. एके दिवशी म्हणजे त्यांना तातडीनं गावी जायचं होतं. पण गाड्या अक्षरशः तुडुंब भरून जात होत्या. पण त्यातल्या त्यात एका एसटीमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला एक कोपऱ्यात तिकडे एक जागा होती. तर बाबा तिकडे त्या शेजारी ड्रायव्हरच्या आणि ते ड्रायव्हर आपला निघाला. 1:30च्या सुमारास गाडी जेव्हा कर्नाळ्याच्या जंगलातून जात होती, ड्रायव्हरने एकाएकी जोराचा ब्रेक मारला. गाडीतले सगळे जे होते हडबडले, की अचानक इतका जोरात का ब्रेक मारला? त्या रस्त्याच्या मधोमध एक बाई उभी होती, म्हणजे त्याची फक्त उजवी बाजू दिसत होती. यांना कळेच ना की ही का मध्ये अशी उभी आहे. ड्रायव्हरने हॉर्न वाजवून बघितलं तर ती काय तिथून हलेना. बाबा काय म्हणाले की काम करा ना, रिव्हर्स घ्या आणि बाजूने काढा, जाईल गाडी. आणि ड्रायव्हरने जसा रिव्हर्स घेतला आणि जो काही आवाज झाला, त्या आवाजाने ती बाई अशी वळली. जशी ती वळली तशी बाबांच्या आणि ड्रायव्हरच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या बाईला दुसरी बाजूच नव्हती, म्हणजे ही मुळात ही डावी बाजूच नव्हती. जणू कोणी तिला मधोमध कोणीतरी असं चिरलेलं होतं.